आवाज ऐकून तुम्हाला समजलंच असेल की चकली किती कुरकुरीत झालेली आहे ती। तर मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण बटाट्यापासून बटाटा चकली कशी तयार करायची ती पाहणार आहोत। एकदम कुरकुरीत होणार आहे आपली चकली। तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात। त्यासाठी 1 वाटी बटाटा उकडून त्याला कट करून घेतलं। तर 1 वाटी भरून बटाटा घेतलेला आहे उकडला। आपण एकाच वाटीने प्रमाण घेणार आहोत, अजिबात कमी जास्त करायचं नाही। त्याच वाटीने 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि सारख्या वाटीने अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे। प्रमाण एकदम हाच ठेवायचं आपल्याला, इथे कमी जास्त करायचं नाही। तर इथे मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये संपूर्ण बटाटा घ्यायचा आणि अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला छान असं स्मूथ बॅटर तयार करायचं। यामध्ये अजिबात जास्त पाणी वापरायचं नाही, मी सांगते तेवढंच पाणी वापरायचं। तर इथे अर्धा वाटी पाणी घेतलेलं होतं, त्यामधून थोडं वापरलं, आता पूर्ण वापरते, म्हणजे टोटली इथे अर्धा वाटी पाण्याचा वापर झालेला आहे। आणि पाहू शकता छान असं स्मूथ बॅटर तयार होतंय। बघा मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अजिबात एक्स्ट्रा पाणी मी इथे घातलेला नाही, फक्त अर्धा वाटी पाण्याचा वापर केलेला आहे इथे। आता एक परात घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला चकलीचं पीठ मळून घ्यायचं। तर त्यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ अगोदर घालायचा। तांदळाचं पीठ छान असं मी स्वच्छ चाळून घेतलेला होता। अर्धा वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि आता इथे 2 चमचा भरून तेल घातलेलं आहे मोहनसाठी, म्हणजे छान खुसखुशीत चकली तयार होत असते यामुळे। आता इथे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, हातावरती थोडासा क्रश करायचा, म्हणजे फ्लेवर खूप छान असा येतो। आता 2 चमचे पांढरे तीळ घालायचं आहे, पांढरे तिळामुळे छान असा क्रंचीनेस येतो चकलीला। तर इथे 2 चमचे पांढरे तीळ घातले, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे। तिखट इथे तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा धने जिरे पावडर वापरली आणि अर्धा चमचा अख्खा जिरा वापरला। चवीनुसार मीठ वापरून व्यवस्थित जिन्नस एकजीव करून घ्यायची आहे। सर्वात आधी कोरडे जिन्नस एकजीव करून घेते मी इथे। इथे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, मी संपूर्ण प्रोसेस इथे दाखवलेली आहे। आता इथे उकडून घेतलेला बटाटा जो आपण मॅश करून घेतला, म्हणजेच पेस्ट करून घेतला, तो सर्व यामध्ये घालायचा। यामध्ये एक्स्ट्रा अजिबात पाण्याची गरज पडणार नाही, मी इथे परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे। आता हे छान व्यवस्थित पिठामध्ये मिसळून घ्यायचं आहे। आता हाताच्या सहाय्याने छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण कणकेचा गोळा मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे पीठ। इथे अजिबात एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही। जर पीठ थोडं दाबून घेतला तर थोडं पाण्याची आवश्यकता पडू शकते, पण मला इथे एक्स्ट्रा पाणी काहीही लागलेला नाही। संपूर्ण मी व्हिडिओ दाखवणार आहे इथे तुम्हाला। इथे थोडं मला घट्टसर पीठ वाटत होतं, तर मिक्सरच्या जारला लागलेलं सुद्धा बटाटा मी सर्व या पद्धतीने काढून घेतला आणि त्यामध्येच छान असं कणिक मळून घेतलं। पावसाळ्याची चाहूल लागलेली आहे, तर छोट्या मुलांना किंवा आपल्याला सुद्धा काहीतरी नवनवीन पदार्थ खाण्याची इच्छा होत असते। तर मधल्या वेळेसाठी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे आणि एकदम कुरकुरीत तयार होते। नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुमची कशी झालेली आहे। छान असा स्मूथ गोळा तयार व्हायला लागलेला आहे, बघू शकता। बटाट्याचे छोटे छोटे तुकडे राहू शकतात, तर त्याला हाताने छान असं कुस्करून घ्यायचं। तर बघा मस्त छान असा स्मूथ गोळा तयार झालेला आहे। आता यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी याला थोडं मऊ होण्यासाठी ठेवायचं आहे साईडला, तोपर्यंत तेल गरम करायचं। तर इथे 7 मिनिटे झालेले आहे। हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि गोळा छान असा स्मूथ मळून घ्यायचं एकदा। इथे मी व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाही, पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणून थोडं व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, परंतु इथे संपूर्ण प्रोसेस मी दाखवलेली आहे। तर अशा पद्धतीने रोल करायचं, एक छोटासा गोळा तोडायचा आहे आणि त्याला या पद्धतीने रोल करायचं।
आता मी इथे छान असा चकलीचा साचा घेतला, तुमच्याकडे ज्या पद्धतीचा साचा असेल तो वापरू शकता। आणि इथे प्लेट लावलेली आहे चकलीची खाली। आता थोडं तेल पुसून घ्यायचं आहे साच्याला। इथे प्लेट लावलेली आहे चकलीची छान काटेरी। आता यामध्ये पीठ छान असं दाबून भरायचं आहे। एक्सेस पीठ झालेलं सर्व काढून घेते मी इथेच। तर बघू शकता छान अशी काटेरी चकली निघालेली आहे अशा पद्धतीने। आता आपण डायरेक्ट तेलामध्ये सोडणार आहोत। तुम्ही ते प्लेटवरती सुद्धा करून नंतर सोडू शकता। तेल छान गरम झालेलं आहे। एक छोटासा तुकडा टाकून बघितला आणि तो डायरेक्ट वर आलेला आहे, म्हणजे तेल छान गरम झालं। आता यामध्ये ओबडधोबड अशी छान चकली पिरून घ्यायची आहे डायरेक्टली तेलामध्येच। तुम्हाला वाटलं तर छोट्या छान प्लेटवरती तयार करून नंतर तळून घेतलं तरीही चालेल। आणि चकली तेलामध्ये सोडल्यानंतर 2 मिनिट याला अजिबात हलवू नका, नाहीतर तुटण्याची शक्यता असते। 2 मिनिटांनंतरच याला हलवूया आपण। तर तेलामधील थोडे बुडबुडे कमी व्हायला लागलेले आहेत, बघू शकता अशा पद्धतीने। बुडबुडे थोडे कमी झाले की याची साईड चेंज करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं। आणि ते एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम अजिबात हाय करू नका, नाहीतर बाहेरून छान कलर येईल परंतु आतमधून कच्ची राहू शकते चकली। त्यामुळे मीडियम फ्लेमवरती छान अशी संपूर्ण चकली तळून घ्यायची आहे, फ्राय करून घ्यायची आहे। तेलामध्ये जसे बुडबुडे कमी होत जातील तसतशी छान चकली फ्राय होत असते आतमध्ये पर्यंत। तर बघू शकता बुडबुडे फार कमी झाले आणि चकली तेलामध्ये छान खाली जाऊन बसलेली आहे, म्हणजेच चकली एकदम परफेक्ट फ्राय झालेली आहे। आता अशा पद्धतीच्या चिमट्याच्या सहाय्याने चकली मधील तेल सर्व निथळून घ्यायचं आणि एका स्वच्छ प्लेटमध्ये काढून घ्यायची। पाहू शकता इव्हनली छान असं फ्राय झालेली आहे चकली। दुसरी चकली याच पद्धतीने मी फ्राय करून घेते। तेलामध्ये छान अशी सोडायची आहे ओबडधोबड चकली आणि मग नंतर याची साईड चेंज करून घ्यायची। दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असा कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। दोन्ही साईडने छान अशी चकली फ्राय झाली की नंतर प्लेटवरती काढून घ्यायची आहे। छोट्या मुलांना खूप आवडते ही चकली। या पद्धतीने तुम्ही नक्की तयार करा आणि इथपर्यंत जर हा व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर दुसरी चकलीसुद्धा तयार झालेली आहे अशाच पद्धतीने। तर सर्व चकल्या मी तयार करून घेते, फ्राय करून घेते। तर तेवढ्या पिठापासून 8 ते 10 चकल्या तयार झालेल्या आहेत, तेही मोठ्या आकाराच्या। मस्त असा कढीपत्ता मी इथे बुरकवून घेतलेला आहे, फ्राय करून घेतलेला आहे आणि मस्त अशा चकल्या तयार झालेला आहे। आवाज तुम्ही ऐकू शकताच इथे। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।